नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये बँक खाते बँक अकाउंट विषयीची अपडेट आपण पाहणार आहोत मित्रांनो। तर सर्वांकडेच बँक अकाउंट असते मित्रांनो, पण त्याविषयीचे बँक खाते किती प्रकारचे आहेत हे जास्त करून लोकांना माहीत नसते मित्रांनो। तर आपण किती प्रकारचे आहेत बँक खाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो। तर त्याचबरोबर किती प्रकार आहेत ते तर पाहणार आहोत मित्रांनो। त्याबरोबर त्या बँक खात्याचा हा उपयोग कशासाठी होतो, ते कुठल्या प्रकारे कामात येत असतात याविषयीची सविस्तर अपडेट देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून याविषयीची अपडेट ही आपल्याला सविस्तर समजून येईल। तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयीची अपडेट। तर पहा मित्रांनो, आजच्या काळात बँक खाते असणे देखील हे केवळ आवश्यक नाही तर बऱ्याच गोष्टीसाठी गरजेचे झाले आहेत। परंतु बँक खाती किती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, कोणत्या खात्यामध्ये किती फरक आहेत, काय फरक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पहा, सुविधा आणि नियम आणि कायदे वेगवेगळ्या प्रकारच्या बँक खात्यात हे भिन्न असतात। तर त्या खात्यावरील शुल्कही वेगवेगळे आहेत। तर इथे आम्ही आपले विविध बँकेच्या आपण सांगणार आहोत। तर मित्रांनो, जे अकाउंट आहेत तर सर्वात पहिले जे आहेत मित्रांनो, हे 10 अकाउंट हे बँक खात्याचे असतात मित्रांनो। जे बँक खाते आहेत हे 10 प्रकारचे हे असतात। तर मित्रांनो, कोणते आहेत 10 प्रकार आपण सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीचा पहिला जो खाते आहेत मित्रांनो, म्हणजेच की ते आहेत करंट अकाउंट खाते। तर मित्रांनो, करंट अकाउंट अर्थात खाते चालू खाते, तर हे व्यापारी आणि व्यवसाय मालक आणि उद्योजकांना डिपॉझिट अकाउंट आहे। तर या लोकांना इतरपेक्षा जास्त वेळ पैसे देण्याची आवश्यकता असते। तर या खात्यात दैनंदिन व्यवहाराची कोणतीही मर्यादा नसते। तर या खात्यात ओव्हरड्राफ्ट देखील सुविधा देखील दिली जाते। म्हणजेच की मित्रांनो, हा जो करंट अकाउंटचा जो आहेत मित्रांनो, तो हा व्यापारी किंवा व्यावसायिक मालक आणि उद्योजकांच्यासाठी असतो। तर त्यामध्ये मित्रांनो कोणत्याही रकमेची मर्यादा नसते। म्हणजेच की व्यवहाराची जे दैनंदिन व्यवहार आहेत मित्रांनो, ज्या सेव्हिंग अकाउंट वगैरे असेल त्याला मर्यादा लावलेल्या आहेत मित्रांनो। तर करंट अकाउंटला कुठलीही मर्यादा नाही आहे। तर मित्रांनो, दुसरा नंबरचं पाहणार आहोत। तर कोणता आहे दुसरा? तर मित्रांनो, दुसरा आहेत आपला नेहमीप्रमाणेचा जो आहे बचत खाते क्रमांक। तर मित्रांनो, हे सर्वांना माहीतच आहेत की हे जे मित्रांनो तुम्हाला जे जमा रकमेवर हे व्याज या बचत खात्यावरून मिळत असते। तर आपल्यासाठी मित्रांनो दरमहा व्यवहाराची मर्यादा दिली जाते। तर यामध्ये बऱ्याच बँका शून्य शिल्लक ठेवण्याची सुविधा देखील देतात। तर नियमित बचत खात्यामध्ये मुले, ज्येष्ठ नागरिक किंवा स्त्रियांसाठी हे सर्व खात्यासह हे अनेक श्रेण्या यामध्ये असतात। तर मित्रांनो, यामध्ये मुले, ज्येष्ठ नागरिक वगैरे जे आहेत मित्रांनो या ठिकाणी खाते उघडू शकता। तर मित्रांनो, दुसरा आहे सॅलरी अकाउंट। तर मित्रांनो, विविध प्रकारच्या बँक खात्यामधील जे सॅलरी अकाउंट आहेत हे एक खाते आहेत। म्हणजेच की मित्रांनो, जे आपली कंपनी आणि बँक यांच्यात टाईप अंतर्गत हे उघडले जातात। म्हणजेच की मित्रांनो, जे आहेत कंपनी आणि जी बँक आहे त्यामध्ये टाईप अप या अंतर्गत ही खाते उघडले जातात। तर एका विशिष्ट कंपनीचे विशिष्ट बँकेचे करार हा केला जात असतो। त्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे हे खाते एकाच बँकेत उघडले जातात। तर त्यांना आपला पगार त्याच बँकेत उघडलेल्या खात्यात हा येत असतो। तर मित्रांनो, हा सॅलरी अकाउंट जे विशिष्ट कंपनीचे जे कर्मचारी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी हे उघडले जात असतात। तर मित्रांनो, जो फिक्स डिपॉझिट जे आहेत मित्रांनो या ठिकाणचा चौथा नंबरचा जो फंडात गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यावर चांगले व्याज मिळवण्यासाठी फिक्स डिपॉझिट हा एक चांगला पर्याय आहे। म्हणजेच की मित्रांनो, आपली जी ठेव रक्कम असते मित्रांनो त्यावरती फिक्स डिपॉझिट हे ठेवू शकतात। तर FD खात्याचा कालावधी हा 7 ते 10 दिवसाचा 7 ते 10 वर्षापर्यंत हा असतो। तर मित्रांनो, या कालावधीत आपण जी रक्कम आहे ही त्या ठिकाणी टाकू शकता। तर हे मित्रांनो फिक्स डिपॉझिट अकाउंट। तर मित्रांनो, त्यावरती जो पाचवा जो अकाउंट आहे मित्रांनो आवर्ती जमा खाता। तर या ठिकाणी आहेत या निश्चित कालावधीत यामध्ये RD आहेत मित्रांनो या ठिकाणी निश्चित कालावधी असतो। तर व्याज मिळवण्यासाठी आपल्याला या खात्यात नियमित रक्कम गुंतवावी लागत असते। तर FDच्या अगदी विरुद्ध म्हणजे आपण त्यात छोटी रक्कम देखील ठेवू शकतात। RDच्या मॅच्युरिटी कालावधी हा 6 महिन्यापासून 10 वर्षापर्यंत असतो। तर NRI अकाउंट काय आहेत मित्रांनो? तर पहा, जो 6वा अकाउंट आहेत मित्रांनो परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी किंवा भारतीय वंशाच्या लोकांसाठी विविध प्रकारची ही बँक खाते आहेत। तर या खात्यांना परदेशी खाते म्हणतात। तर यामध्ये 2 प्रकारची बचत आणि फिक्स डिपॉझिटचे प्रकार समाविष्ट आहे। तर मित्रांनो, NRI जो अकाउंट आहेत परदेशामध्ये जे आउट ऑफ कंट्री आहेत मित्रांनो त्या भारतीयांसाठी किंवा भारतीय वंशाचे जे लोक आहेत त्या परदेशामध्ये तर त्यांच्यासाठी एक बँक खाती असतात।
तर त्यामध्ये देखील 2 प्रकार असतात, एक बचत खाते आणि एक फिक्स डिपॉझिट खाते. तर NRO मध्ये किंवा अनिवासी नसलेले सामान्य आणि NRA किंवा अनिवासी बाह्य बँका विदेशी मुद्रा नॉन रेसिडेंट फिक्स्ड डिपॉझिट खात्यात देखील देतात. तर मित्रांनो, म्हणजे वरिष्ठ नागरिक बचत खाते काय तर पहा, तर नावातच सूचित केले आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी हे बँक खाते आहे. तर याच्यासाठी मित्रांनो 60 वर्षापर्यंत जास्तीत जास्त वयाच्या लोकांसाठी हे सर्वोत्तम आहे. तर या खात्यावर देखील बरेच फायदे मिळत असतात. तर मित्रांनो, वुमेन म्हणजेच की महिलांसाठी हे खाते आहे. तर याच्या गरजा, गुंतवणूक आणि जीवनशैली गरजा भागवण्यासाठी विशेषतः बचत खाती ऑफर करतात. तर बँकामधील या खात्यावर आकर्षक फायदे देखील आपल्याला आणि कॅशबॅक देखील ऑफर सारख्या फायदे या आपलेच की वुमेन सेव्हिंग अकाउंट, महिला बचत खाते यावरती आपल्याला मिळत असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता जो नो फ्रिल सेव्हिंग अकाउंट्स. तर मित्रांनो हे काय आहेत पहा. तर मित्रांनो, धारकांना कमीत कमी शिल्लक मापदंड किंवा फार कमी किमान शिल्लक राखण्यासाठी आवश्यक नाही. तथापि तो नो फ्रिल खात्यावर काही मर्यादा देखील आहेत, ज्या बँकेनुसार हे बदलल्या जात असतात मित्रांनो. तर हा अकाउंट या कारणासाठी चालत असतो मित्रांनो. तर जो शेवटचा आहे मित्रांनो स्टुडंट सेव्हिंग्स. मित्रांनो, हा जो आहे विद्यार्थ्यांसाठी विशेष बचत खाते आहेत मित्रांनो. तर यामध्ये ऑफर करतात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. तर तथापि हे नियम वेगवेगळ्या बँकांना भिन्न असू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आहेत मित्रांनो हे विद्यार्थ्यांसाठी विशेष बचत खाती हे ऑफर करत असतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची देखील गरज नाही. तथापि यात मित्रांनो प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या नियमानुसार भिन्न हे असू शकतात. तर मित्रांनो, ही होती अपडेट. तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या सर्व मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून याविषयीचे जे 10 बँक खाते आहेत मित्रांनो हे आपल्याला त्यांनाही देखील समजून येईल. तर चला मित्रांनो, धन्यवाद.